मी नाही सांगितलं तुझ्या बाबांना. हो का? हां. असं असं. बरं. म्हणजे तुला जायचं होतं का? तुला जायचं असेल तर तू जाऊ शकते, पण मी बाळाला नाही पाठवत, कारण ऊन खूप आहे आणि उन्हात काही परवडत नाही ते जाणं आणि येणं. नाही नाही, मग बाळाला नाही पाठवत तर मी जाऊन काय करणार आहे? मी काय तिथं कशी जाणार बाळा इथं असलं तर? हं, त्यात तुला काय आहे? तू जाऊ शकते, तसं काही नाही. पण मी मी माझा निर्णय सांगितला. तुझ्या बाबा म्हणत की अधिक महिना आहे, या जेव्हापुरती या, सोबतच या, सोबतच जा. योगिता पहिले तर मला योगिताला 8 दिवसासाठी घेऊन जातो, तुझ्या बहिणी वगैरे आल्या आहेत ना. पण मी सांगितलं आपल्या योगिताला मी असं काही म्हटलं नाही, म्हटलं उगाच त्यांना खराब वाटेल. पण मी असं म्हटलं नाही, बाळाला काही मी पाठवत नाही, ऊन खूप आहे, उन्हामुळे काही पाठवत नाही असं सांगितलं मी त्यांना. नाही चालते ना. नाही हो, कसं हो तुम्ही असे कसे बोला? नाही, बाळाला सोडून कसं काय जाणार आहे मी? नाही, तुझा काही म्हणजे माझा काही विश्वासच नाही तुझ्यावरती. तुझं काय सांगताय ते तू जाऊ शकत. असं का म्हणता हो? असं नका बोला, मला खराब वाटते. मी का बाळाला सोडून जाणार आहे का? नाही, आता कोणाचा कसं आहे, आजकाल फार विश्वास नाही ठेवला जात. म्हटलं तुझं काय आहे? तू स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेस, तू जाऊ शकतं. पण मी माझा निर्णय सांगितला, मग मी तुलाच सांगून राहिलो. म्हटलं उद्या असं नको व्हायला, तुझे बा म्हणतील की मी फोन केलता पाहुणे येले आणि पाहुणे नाही म्हटलं, आणि तू म्हणशील मला माहित नाही मी येत होती बाबा. तर मग म्हटलं मग तू जात असेल तर जाय बा. नाही नाही, मी पण नाही जात. मी कशाला जाणार आहे? मीच तुम्हाला म्हणत होती की नाही जायचं म्हणून. मला म्हटलं होतं आईनी. म्हणजे आता रागिनी तर आई तर तिथं आहेच. ज्योष्ना आली, जयाताई आलेली आहे, मोना येऊन राहिली. तर म्हणून आईला वाटलं की बा जणी आल्या तर तू ये, राहा 2-3 दिवस. पण मी आईला नाही सांगितलं, कारण तुम्हाला विचारायचं राहिलं होतं ना. मी आईला म्हटलं यांना मी विचारलंच नाही, आणि मी काही तुला हो नाही काही सांगत नाही. चला, तेवढा तरी एक काय म्हणतात तो खोटा खोटा का होईना पण एक मान भेटला, रिस्पेक्ट, की तू तेवढं म्हटलं तुझ्या आईला की मी यांना विचारलं नाही. म्हणजे तुझ्या आईलाही वाटलं असेल की तुला नवरा आहे, त्याला काहीतरी विचारा लागते. चा, तेवढं तरी एक किंमत ठेवली माझी. असं का बोलता हो तुम्ही नेहमीच तिरकट? म्हटलं ना मी सॉरी. आता किती सॉरी म्हणत जाऊ? असं नका बोलत ना, मला खराब वाटते. मी खरंच आईला म्हटलं मी यांना विचारलं नाही, आणि यांना विचारल्याशिवाय तुला काही सांगतही नाही. आणि मी तर तसं तिला नाही म्हटलं मी नाही येत, म्हटलं ऊन खूप आहे आणि बाळा घेऊन काही मी येणारच नाही, ते नाहीच म्हणतील म्हटलं. असं मी म्हटलं सुद्धा आईला. चला, तेवढा तरी शहाणेपणा दिसला. ठीक आहे मग. आता कुठं चालले तुम्ही? मी बाहेर चाललो. काय होतं? आज बाळाची लस आहे ना, विसरले का? अरे, ओ नाही नाही, विसरलो नाही, पण हो डोक्यातलं गेलतं या विषयात. बरं चाल, झालं का मग? आवर ना मग पटकन. हो, मी फोन लावला होता दवाखान्यात, तर डॉक्टर सकाळी नाही आहे म्हणे, संध्याकाळी येणार आहेत म्हणे. तर आपल्याला संध्याकाळी जावं लागेल. तू फोन लावला होता का? अच्छा. काय मग डॉक्टर सकाळी संध्याकाळी तू म्हणला होता ना आमची लस आहे. हो, बोलणं झालंय माझं, तर त्या म्हणत काय तुम्ही संध्याकाळी घेऊन या बाळाला. बरं बरं, चालते चालते, मग ठीक आहे. संध्याकाळी मग किती, 6 वाजता निघाले की काय? नाही, 7ला येणार आहेत डॉक्टर, संध्याकाळी 7ला. मग आपण घरून 6:30ला निघू, म्हणजे थोडं ऊनही कमी होते. आणि जास्त उशिरा गेलं तर मग डॉक्टर नाही थांबले, किंवा मग आपला उशीर झाला तर मग रात्र होईल ना. हो हो, चालते चालते, 6:30 निघू मग. बरं केलं तू ते फोन लावून घेतला, नाही चक्कर आला असता उगाच आपला. बाळाजवळ कोण आहे? आई आहेत ना, इथंच आहे, खालीच तर आणलं त्याला. हो का? बरं. योगिता, अबाई घे बा, आता थोड्या वेळ लय जीवार येऊन राहिली. झालं का तुला? हो आई घेते. ते स्वयंपाक खोलीत आहे. अय योगिता, यायला घेवा. हो हो, आली आली. अरे अन्न, काही अन्न मग खायला मग जाता. हो हो, पाहतो ना. आता ते आहे ना, आता ती काय करू राहिली काय असं त्याचं करत असेल ते. आता पाहतो ना, ती झालं की करतो ना मग. काही गुलशे पोहे घे, काही असे देऊ काय करून का? पोळीच देऊ करून, पुढे देऊ का करून? हे बा, दूध आहे रातचं. दूध आणि पोळी घेऊन जा मग. तुम्ही आले गेली की लवकर काही येत ना. मग असं करा, आता भाजीचं तर काही होत नाही बघतावर. रंभानं काय केलं आणि काही नाही, देते का ती भाजी तिची ऐकली. त्याच्यापेक्षा दूध आणि काला जेव्हा थांबा, बात पोळ्या टाकतो मी.
बुडगी जरशीक मला चांगलं नाही म्हणत, हा रमा म्हणते मला थांबव म्हणा. तुला तर असं दाखवतो मी, पण आता मला दाखवता येत नाही ना. आता बुड्याच्या नजरेत मी इतकी चांगली वागतो की बुडे 12 महिन्यात काय 6 महिन्यातच मला गाडी घेऊन द्या. लाडकी सून बनवून दाखवतो मी आता. या बुडीले तर मग धरतो मी धाऱ्यावर. रंभू म्हणा मले म्हणते नाही रंभा म्हणा तू. पण आता तुले मला आता म्हणता येत नाही काही. थांबा जरा बुडे बोले जाऊ दे बाहेर, मग सांगतो. आता माझ्या सासऱ्याची लाडकी सूनच बनतो बाई मी. ती मोठी कशी चोपडते बाबा बा करू करू आणि सगळं वैटून राहिली. आता मी बी शिकतो मोठी सारखंच. मी बी बाबा बाबा करतो आणि सगळं घेतो घेऊन. झालं का होतं आलं आवरलं का? ती बाहेर चालले तर मले पोळ्या करायच्या आहेत. तो राहिलं का शिंत काही तर राहू दे, मग मले टाकून घेते बरं तू पोळ्या. माहिती चालले मग ते जेवून जातात. आता काही खायला कर म्हणतात. आता कुठे करू मी खायला? तुम्ही पोहे केले का तुमच्यासाठी? मी ते 2 पोळ्या करून देतो. आमच्यासाठी म्हणजे काय आते बाई, लयच बाई तुम्ही निराट चून बोल. आमच्यासाठी म्हणजे आता का तुम्ही का लो खा का तुमचं करत नाही का? भावाल्या मामाजी मी तुमच्यासाठी पोहे केले नरम गरम शेंगदाणे टाकून. माहिती हिशाचे केले का? मग फार सुद्धा दे बरं केले जाय बरं. म्या म्हटलं मा तू तुला कर मग मै काही तुला म्हणता येत नाही माई. दे मग तेले असतील तर फार चांगलं. तेले असतील तर म्हणजे म्या मामाजीचे ह्याचे केलेच. एवढा चांगला सारखा सासरा मला भेटला. मला पप्पापेक्षा जास्त जीव आहे मला सासरे. आणि काय बोलता आते बाई तुम्ही? बाबा बाबा हे घ्या पोहे. बाहेर चालले ना असे नका जाऊ, पोहे खाऊन जा. मी गरम पोहे केले, शेंगदाणे टाकले, लिंबू पाहिजे साईडले, खाऊन जा. माय बाई ही मग घर होय ना, ही आमची चलवादीच होय ना. मग इतकी काय 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 इले काय काय सकाळून उठली तर झोमलं गिमलं का हो काही? बाबा पण पोहे आमच्यासाठी? माय बाई रेनू आली आली आते बाई आली. बाबा चहा करू का तुम्हाला? नाही बाई नाही, पोहे खाल्ले की झालं. तो सासूला सांगू तिला सांग काही करू नको म्हणा, मी येतो मारून जेवायला. नाही नाही आतेबाई थोडी काम करणार आहेत. नाव ना मी असल्यावर का आतेबाई काम करते का? आता का त्याचं वय राहिलं का मामाजी? खरंच सांगा बरं बाबा, आता आतेबाईचं काम करायचं वय राहिलं का? मी तर ते कधीच आतेबाई सारखं पाहत ना, सासू सारखं कधीच पाहत नाही. आईच आहे त्या माल्या. मग मी त्याला काम करून राहू का? खा तुम्ही. लागले तर सांगा अजूनही आहेत. नाही बा एवढ्यातच होते मला. माय बाई कोणी मला चिमटा तर घ्यावं. हे आमची चलवादीच होय ना आतेबाई. आई म्हणतो मी तुम्ही, आतेबाई नाही म्हणत. ते मोठीच म्हणते आतेबाई. तिचीच सवय पडली मला. तुम्ही मला आई सारख्याच हा, सासू थोडीच हा तुम्ही मला. बसा बरं तुम्ही गरम गरम पोहे खाऊन घ्या. बसा ना खाली. काय झालं? चिमटा घेऊ पहिले मला. काय आई लय मजा का करता. बसा तुम्ही, पोहे देतो तुम्हाला गरम गरम. तिच्या हातचे पोहे खाऊ की नाही हो? हिनं टाकी काय जहर एवढं प्रेमानं देऊन राहिली. हे कधी आमची भाकर टाकत नाही सुखा. आज लागे पोहे करून आम्हाला एवढं प्रेमा खाऊ घालून राहिली. माय बाई नक्की जी नकरी घातलं याच्यात. आवा अजी खाऊ नका पोहे खाऊ नका. ते खाऊन पैन आणून दिले ना सुनीनं. हो तिने नक्कीच यात काहीतरी घातलं. एवढं काय प्रेमानं बोलून राहिली ती. अहो तिनं घातलं काहीतरी. अव बुडगे काही घालून मी मॅट आव का? तुमच्या जोडचं पहिले ऐसून घेतो सगळं आणि मग घाली. आता घालतो का मी मॅट आव का? किती भीती हो माझी सासू मला. त्या मोठीनं फक्त गाडीच घेतली. जरासं प्रेमानं वागून तिनं गाडी घेतली. आता मी लय मोठं प्रेमानं वागतो. गाडीच काय घर वावर सबन नावानं करून घेतो आणि मग दाखवतो की रेणू काय हाय ते.